प्रीमिक्सपासून बनवत असले तरीही गुलाबजाम चिरतात किंवा मग ते पाकात मुरत नाहीत. तर अगदी परफेक्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे, पाक कसा करायचा हे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण पाक बनवून घेणार आहोत. पाक बनवण्याकरता मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 2 वाटी साखर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास मी इथं पाणी ओतलेलं आहे. तर हे आता साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपण 1 चमचाभर दूध टाकणार आहोत. तर दूध का टाकायचं आहे, तर याच्यामधले जे मळी असते ती निघून जाते. तर आता पहा, ह्याला उकळी येत आहे. तर उकळी आल्यानंतर याच्यावरची जी मळी, साखरेमध्ये जी घाण किंवा मळी असते ती पूर्ण याच्यावरती तरंगते. तर तुम्ही पाहू शकता, हे असं आपण एका गाळणीच्या मदतीने ही सर्व मळी आहे, साखरेवरची घाण आहे, ते आपण काढून घेणार आहोत. याच्यामुळे पाक अगदी पांढरा शुभ्र होतो. तर बघा, स्वच्छ दिसत आहे पाक. याच्यावर जसं उकळत तसं त्यावरती घाण येत राहते, ती आपण ह्या गाळणीने काढून घ्यायची आहे. तर बघा, साखर विरघळल्यापासून 3 ते 4 मिनिटापर्यंत साखर एकदम असं चिकट पाक तयार होतो. तर आपल्याला अगदी 2 तारी किंवा 1 तारीही पाक बनवायचा नाही. अगदी चिकटपणा आला की बाद झालं. तर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आता आपण प्रीमिक्सपासून गुलाबजाम बनवायचा आहे. तर एका बाउलमध्ये मी प्रीमिक्स काढून घेत आहे. हे सर्व प्रीमिक्स काढून घ्यायचे आहे. इथे मी एक जे कोमट दूध असतं ते इथं वापरलेलं आहे. उकळून थंड करून थोडंसं कोमट दूध असतं ते घेतलेलं आहे. ते आपल्याला याच्यामध्ये थोडं करून घेऊन हे सर्व प्रीमिक्स एकजीव करायचं आहे. म्हणजे आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे. तर अगदी सगळं दूध आपल्याला याच्यामध्ये ओतायचं नाही. तर हे प्रीमिक्स मळण्यासाठी मला एक अर्धा फुलपात्र किंवा वाटी असेल एवढं दूध लागलेलं आहे. तर इथं बघू शकता, असं घट्टसर आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदीच पातळ किंवा जास्तही घट्ट नाही बनवायचा. तर हातावरती असं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर या गोळ्याला अजिबात चिरण्या पडू द्यायच्या नाहीत. याला एकदम छान असं खोलून गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे याला अजिबात चिरण्या पडत नाहीत. मग काय होतं, इथं चिरण्या पडल्या गोळा बनवताना की मग त्या तेलामध्ये अशा फुटतात. तो गुलाबजाम थोडासा चिरला जातो, मग पाकामध्ये तो विरघळतो. त्यामुळे गोळा बनवताना व्यवस्थित अगदी बनवायचं आहे. मध्यम आकाराचे आपल्याला गुलाबजाम बनवायचे आहे. त्यामुळे हे एवढे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर मी सर्व या पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहे. तर आता इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. तर आपल्याला एकदम मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आधी तेल गरम झालं की नाही हे थोडंसं पीठ टाकून चेक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व गुलाबजामच्या गोळ्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, ते गोळ्या गुलाबजामच्या तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचा आकार बघा किती छान फुललेले आहेत. अगदी छान होतात गुलाबजाम. तर बघा, मध्यम गॅसवर आपल्याला हे सर्व गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आहेत. हे असे तळले गेले की आपण आता काढून घेणार आहोत. तर मी याचप्रमाणे अजून एक बॅच तळून घेतलेली आहे, तळून घेत आहे म्हणजे. तर आता राहिलेले गुलाबजाम पण आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर जास्त मोठ्या फ्लेमवर गुलाबजाम तळायचे नाहीत. तर काय होतं, वरून गुलाबजाम चांगले तळले जातात व आतून तसेच म्हणजे कच्चे राहतात. नंतर मग ते खाताना ते असे कच्चे पिठागत लागतात. त्यामुळे गुलाबजाम हे मंद गॅसवरच तळायचे आहेत. तर आता हे सर्व गुलाबजाम मी पाकात टाकून घेतलेले आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता, हे आपल्याला एक 4 ते 5 तास ठेवायचं आहे. तर गुलाबजाम मध्ये चांगला पाक मुरला जातो. तर आता हे 5 तास झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता गुलाबजाम मध्ये पाक चांगला मुरलेला आहे. तर अगदी चांगले फुगलेले आहेत गुलाबजाम. तर पाहू शकता, मी आता हा गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवत आहे. तर पहा, अगदी छान मध्यापर्यंत आतपर्यंत पूर्ण असा गुलाबजामचा पाक मुरलेला आहे.
अजिबात गुलाबजामच्या पाकाची साखर झालेली नाही, परफेक्ट असे गुलाबजाम झालेले आहेत. तर तुम्हीही बनवून नक्की बघा आणि कसे झाले हे माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. नवीन रेसिपी